आज आमच्या संवाद जोडले गेलेले आहेत समालोचन कक्षामध्ये संदेशजी वखारे सर. तर सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातला हा पहिला सामना. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. नॉन स्ट्राईक इनला राजू आणि स्ट्राईकला आणि गोलंदाजीसाठी गुरु, योगेश आणि राजू. योगेश आणि विजय ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. आणि गोलंदाजीसाठी गुरु. पहिला चेंडू आजच्या दिवसातला गुरु याचा. आखूट टप्प्याचा चेंडू होता, पुल केलेला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मधून. चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे आणि चौकाराने इथे श्री गणेशा केलेला आहे आपल्या धावांचा. गावदेवी वडघर या संघाने आखूट टप्प्याचा चेंडू होता, खूप वेल होता फलंदाजाकडे आणि सरळ भिरकावून दिला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाणारा हा पहिलाच चौकार येतोय वडघर यांच्या डावातला. चौकाराने धावसंख्या झाली 4. पहिल्या षटकाचा हा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचे षटक असणार आहे. 4 षटकांचा हा सामना आहे आणि आजच्या 40+ सिनियर 40+ फॉर्मॅटमधील हा पहिला सामना असेल. पुढचा चेंडू गुरु तयार आहे. पुन्हा एकदा योगेशसाठी पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. सुंदर असा चेंडू त्याच दिशेने टोलवलेला आहे चेंडूला. रिझल्ट सेम. पुन्हा एकदा येतो चौकार. लागोपाठ 2 चौकार आलेले आहेत. पाहूया चौकारांचे हॅट्रिक इथे करतोय का योगेश. सुंदरसे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत पहिल्या 2 चेंडूवर. आता मात्र गोलंदाज दबावामध्येच असेल. लागोपाठ 2 चौकार खाल्ले आहेत आणि 2 चौकार खाल्ल्यानंतर आता मात्र तिथे एक क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला. जागा थोडी बदलली पण रिझल्ट सेम. पुन्हा येतो चौकार आणि चौकारांची हॅट्रिक इथे झालेली आहे योगेशाची. लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार आलेले आहेत. धावसंख्या झाली 12. तीनही चौकार एकाच दिशेने लगावलेले आहेत योगेश यांनी. पॉवर प्लेचे षटक आहे त्यामुळे 38 सर्कलमध्ये खेळाडू आहेत. फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा पुरेपूर फायदा इथे योगेश यांनी घेतलेला आहे. चौथा चेंडू गुरु पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र चेंडूची लाईन थोडीशी खेचलेली होती. अप्रतिम असा चेंडू हाताळला आणि पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. त्यामुळे बॅटच्या पट्ट्यात काही तो आला नाही. धावसंख्या येते 12. बिनबाद 12. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. गुरु हा गोलंदाजी करीत आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि तसाच मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच पद्धतीने टोलवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लागोपाठ 3 चेंडू खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक मिळायला लागेल. 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पाहूया लगातार 3रा चेंडू निर्धाव टाकतोय का गुरु. आता रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि फलंदाज येते बाद. एक तुम्हारी एक हमारी. लागोपाठ 3 चौकार खाल्ल्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू इथे निर्धाव टाकलेले आहेत आणि महत्त्वाचा गडी इथे बाद केलेला आहे योगेश याचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना राजू.
पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे। पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 अशी धावसंख्या झालेली आहे गावदेवी वडघर या संघाची। त्या 12 धावासुद्धा पहिल्या 3 चेंडूवर आल्या होत्या, नंतरच्या 3 चेंडूवर एकही धाव आलेली नाही आणि गडीसुद्धा बाद झालेला आहे। नवीन फलंदाज मैदानावर येताना डावखुरा फलंदाज राजू, एक आक्रमक शैलीचा असा फलंदाज आहे। पाहूया गोलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानावर राजू आणि गोलंदाजीसाठी क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी आलेले गोलंदाज राम पाटील, माजी नगरसेवक साविंद्र गावचे राम पाटील आलेले आहेत गोलंदाजीसाठी आणि क्रिकेटवर खूप सारं प्रेम आहे त्यांचे। राम पाटील आणि सामना करील फलंदाज विजय। अजून एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नव्हती, आता मात्र स्ट्राईकला असेल। 12 धावा झालेल्या आहेत। दुसरे षटक, पहिला चेंडू कटकलेला आहे, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, प्रोटेक्शन तिकडे आहे, 1 धाव मिळणार, 1 पेक्षा काही नाही आहे। 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या आहे 13। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आखूड टप्प्याचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे हजर होते, फक्त 1च धाव आलेली आहे। आता स्ट्राईकला डावखुरा फलंदाज राजू, तर राजूच्या विरोधात कसली गोलंदाजी होती ते पाहायचं आहे, कारण लेफ्टी आणि राईटी असं कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये राजू आणि विजय ही जोडी मैदानात आहे। राम पाटील पुन्हा एकदा तयार राजूसाठी, सुंदर असा फटका ड्राईव्ह केलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने, 1 धाव पूर्ण। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा तिथे सहज पूर्ण झालेल्या आहेत। तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत परंतु नकार दिलेला राजू आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 15। 1 बाद 15 अशी धावसंख्या झालेली आहे। सकाळचे सत्र आहे आणि या खेळपट्टीवर धावा होताना आपण पाहिले आहेत, पण परंतु तो पहिला सामना असतो त्या सामन्यात मात्र धावा होत नाही आहेत। मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी धावा होताना आपण बघितले आहेत। अजून मोठा फटका षटकार आलेला नाही आहे, चौकार 3 आलेले आहेत। राम पाटील पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी, राईट आर्म राऊंड द विकेट राजूसाठी आणि पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलेला आहे राजूसाठी। राम पाटील पुन्हा एकदा तयार, राईट आर्म राऊंड द विकेट, समोर फलंदाज राजू, आखूड खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळून काढलेला आहे, खोदून काढला होता। 1 धाव, 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 16। 1 बाद 16। आता स्ट्राईकला आलेले विजय अजूनही मोठा फटक्याच्या प्रतीक्षेत आहेत गावदेवी वडघर, गोलंदाजी चांगली होत आहे। 3 चेंडू टाकून झाले, 4 धावा खर्च केलेले आहेत। राम पाटील यांची किफायती अशी गोलंदाजी, राम पाटील पुन्हा एकदा तयार विजयसाठी। आता मात्र मोठा फटका येतोय, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, लांबच लांब असा हा षटकार। या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते 22। एका मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो मोठा फटका विजय याच्या बॅटमधून आलेला आहे। पहिला षटकार येतोय गावदेवी वडघरच्या इनिंगमधला विजय याच्या बॅटमधून। 22 धावा झालेल्या आहेत,
एक चांगली धावसंख्या धावफलकावर. दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर हा षटकार येतोय. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हरपिच चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने हा षटकार आपण पाहिला असेल. उत्तुंग असा षटकार. सकाळच्या सत्रामध्ये आलेला हा पहिला षटकार. राम पाटील पुन्हा एकदा तयार. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू हाताळला होता. एक धाव मात्र तिथे आलेली आहे. बॅटची कडा घेतली होती मला वाटते आणि झेल सुटला होता तिथे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 23. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी राजू तयार. गोलंदाज आहे तो राम पाटील. राम पाटील पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट राजूसाठी. फुलटॉस चेंडू हवा तसा बॅटवर आलेला नाहीये. चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये आणि इथे एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 24 आणि इथे बिमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तर आमचे तिसरे पंच दिनेशजी भांबरे सर इथे उपस्थित आहेत. बिमरसाठी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे वडगर संघाकडून. फेअर डिलिव्हरी. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 24. यानंतर होणारा सामना असेल जयदुर्गा टेमघर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. या 2 संघांनी तयार राहायचं आहे. एक इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेकी करण्यासाठी इथे हजर राहायचं आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 24 धावा आलेल्या आहेत. चांगली धावसंख्या म्हणायला लागेल गावदेवी वडगर या संघाची. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच ही चांगली धावसंख्या म्हणायला लागेल, कारण सकाळच्या सत्रामध्ये जास्त धावा होताना बघितले नाहीये. नवीन गोलंदाज क्रमांक 3 ते षटक टाकण्यासाठी तयार. संदीप क्रमांक 3 ते षटक टाकण्यासाठी संदीप आलेले आहेत. जवळजवळ 13-14 पावलांचा रनअप. व्हाईट यॉर्करची इथे हाताळणी. निर्धाव चेंडू. पहिलाच चेंडू निर्धाव सोडून दिला होता राजू याने. त्याला असं वाटले की अशा भूत नजरेने ते पंचांकडे बघितलं होतं, पण चेंडूची लाईन एकदम योग्य. पहिलाच चेंडू निर्धाव जातोय संदीप याचा. वेगवान असा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे सहज पूर्ण केलेल्या आहेत. चेंडू बराच काळ हवेत होता, पण कुठल्याही क्षेत्ररक्षकाने तिथे झेल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. या 2 धावांशी संघाची धावसंख्या होती ती 26. एक गडी त्यांचा बाद झालेला आहे. लागोपाठ 3 चौकार मारून योगेश हा बाद झाला होता. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला होता. पुन्हा एकदा संदीप तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. राजू याला राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा मराठी शालाच्या इन टोकाकडून. ओव्हरपिच चेंडू. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑन क्षेत्रामधून षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली ती 32. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये इथे 32 धावा झालेल्या आहेत. अजून चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकातले. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना गावदेवी वडगर हा संघ. हॅलो हॅलो हॅलो
आणि या षटकाराने धावसंख्या 32 झालेली आहे. राजू याच्या बॅटमधून हा पहिला षटकार आलेला आहे. संदीप पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर राजूसाठी. सुंदर असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडूच्या हाताला येते. यॉर्कर चेंडू हाताळला होता, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणायला लागेल संदीप याचं. चार चेंडू टाकून झालेले आहेत या षटकातले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. संदीप पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा वरपीच चेंडू आणि हा चेंडू जात आहे लॉंग ऑफ क्षेत्राच्या वरून. षटकार. लॉंग ऑफ सीनाम रेषेच्या बाहेर जाणारा हा लांबच लांब षटकार. काय फटका खेळला होता राजू यांनी. ताकदवर फटका. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली 38. काय फलंदाजी होत आहे वडगर संघाची. जरी डॉट बॉल एखादा आला तरी तो दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारून वसूल करतायत. शेवटचा चेंडू या षटकातला. संदीप पुन्हा एकदा तयार राजूसाठी. राजू आत्तापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पाहूया एखादा मोठा फटका की स्ट्राईक रुटीन करणार. पुन्हा एकदा मोठा फटका. आता चेंडू येते मिड विकेट क्षेत्रातून. षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 44. 20 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा काढलेल्या आहेत ते राजू याने. सुंदर अशी फलंदाजी. काय फलंदाजी होत आहे वडगर संघाची. दोन्ही टोकाकडून इथे पिटाई चालू झालेली आहे चाविंद्र संघाची. 3 षटकामध्ये 44 धावा झालेल्या आहेत. आता शेवटचं षटक आणि ते हाणामारीचं षटक असेल. या षटकामध्ये सुद्धा जास्त धावा करण्याचा प्रयत्न इथे वडगर संघाचा आहे. एकच फलंदाज बाद झालेला आहे. 2 महत्त्वाचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. त्यामुळे मोठ्या फटक्यांसाठी जाणार यात काही शंका नाही आहे. दिलीप आलेले आहेत क्रमांक 4. 4चं षटक घेऊन. शेवटचं षटक. चौवेचाळीस धावा धावफलकावर आलेले आहेत. विजय स्ट्राईकला असेल. सलामीला आलेला फलंदाज आहे. आत्तापर्यंत 8 धावांवर खेळत आहेत. ते एक षटकाराचा समावेश आहे. दिलीप पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट विजयसाठी. ओव्हरपिच चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. 1 धाव पूर्ण आणि 1च धाव. एका धावेवर समाधान. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 45. आता स्ट्राईकला राजू. राजू याच्या बॅटमधून 3 षटकार आलेले आहेत. दिलीप राजूसाठी राऊंड विकेट. स्लोवर चेंडू हाताळला होता. चेंडूची गती कमी केली होती परंतु नियंत्रण नव्हतं. पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 46. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 1 चेंडू टाकून झालेला आहे. राजू स्ट्राईकला असेल. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी. आता मात्र चकवा देतो राजू याला. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. बॅट अगोदर फिरली, चेंडू नंतर आला, कनेक्शन नाही झालं. निर्धाव चेंडू. अशाच प्रकारची गोलंदाजी करायला लागेल दिलीप याला. आता मात्र ओव्हरपिच चेंडू. चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. 2 धावा सुद्धा मिळतात. यानंतर जयदुर्गा टेमघर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा या 2 संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. जयदुर्गा टेमघर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. दिलीप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. सुंदर असा चेंडू. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये.
48 धावा झालेल्या आहेत. 44 धावा होत्या 3 षटकाच्या अखेरीस. आता मात्र चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला. बॅटवर प्रॉपर आला नव्हता, कनेक्शन प्रॉपर नव्हतं. फक्त 1च धाव. चांगली गोलंदाजी दिलीप याची राजूच्या विरोधात. राजू याला रोखण्यात त्याला यश आलेलं आहे. शेवटचा चेंडू या षटकातला आणि तो खेळण्यासाठी विजय आलेले आहेत. सलामीला आलेले फलंदाज. 1 षटकार त्याच्याही बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या 49 झालेली आहे. एखादा मोठा फटका की एखादा चांगला चेंडू. ओव्हरपिच चेंडू जातोय लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर, षटकार. आणि या शेवटच्या चेंडूवर षटकार आलेला आहे. षटकाराने धावसंख्या झालेली ती 55 आणि 56 धावांचं आव्हान आहे ते मातोश्री चाविंद्र या संघाला. तरी जयदुर्गा टेमगर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. जयदुर्गा टेमगर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा आजच्या दिवसातला दुसरा सामना होणार आहे. तरी आज वेलेस संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. आलेल्या सर्व टीम्सला सूचना आहेत की वेलेस संदर्भात सहकार्य करायचं आहे. यानंतर होणारा सामना असेल जयदुर्गा टेमगर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा. तर कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातला पहिला सामना आपण पाहत आहोत. मातोश्री चाविंद्र आणि गावदेवी वडघर संघाने फलंदाजी करताना पहिल्या इनिंगमध्ये 4 ओव्हरमध्ये 55 धावा काढलेल्या आहेत आणि 56 धावांचं टार्गेट इथे ठेवलेलं आहे चाविंद्र संघासमोर. काय फलंदाजी केली राजू याने. वैयक्तिक 26 धावांची खेळी केलेली आहे आणि योगेश यांनी 12 धावा काढलेल्या आहेत आणि विजय याने 15 धावा. म्हणजे तीनही फलंदाजांनी तिथे योगदान दिलेलं आहे संघासाठी. आणि पहिल्या सत्रामध्ये 55 धावा काढलेल्या आहेत आणि 56 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते मातोश्री चाविंद्रा या संघासमोर. आणि पाहू या मातोश्री चाविंद्रा या लक्ष्याचा पाठलाग करतोय की गावदेवी वडगर चांगली गोलंदाजी करून त्यांना रोखण्यात यशस्वी होतं. तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतो आज माझ्यासमोर जोडले गेलेले भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असे समालोचक संदेशजी वाखारे.
हॅलो हॅलो हॅलो. गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्र सलग 6वा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय सन्माननीय सुरेश गोपीनाथ बालामामा म्हात्रे चषक 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. भरपूर चांगलं क्रिकेट सलग 6 दिवस आपल्याला पाहायला मिळतंय. कालपासून मध्ये आपण 40+ क्रिकेट आपण पाहतोय. थँक्यू व्हेरी मच द व्हॉइस ऑफ खेमणी दिवे भिवंडी उमेश पाटील, ज्यांचा गोड आवाज तुम्हाला कालपासून या ठिकाणी ऐकायला मिळतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सखाराम विथ गुरु पाटील. तर फ्रंट लाईन षटक टीम वडघरच्या माध्यमातून कमलाकर पाटीलला आपण पाहतोय. यस 56 56 धाबांचं लक्ष आहे आणि त्या धाबांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. आपला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम विजेंद्र ठाकरे, वेलकम गणेश ठाकरे. कबीर मामा, आपण जर आला असाल तर या, आपण व्यासपीठावर बसा. भगवान ठाकरे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जय हिंद तरे. यस, बोलूया आपण मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिला, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. अप्रतिम फटका, पॉवर प्लेचा षटक, पॉवरफुल फटका. चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. यस, अप्रतिम फटका पहिला बॉलवर आलाय. पहिला चौकार सकाराम पाटीलच्या बॅटमधून. मोठा ब्लास्ट. कमलाकर पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचतात त्या ठिकाणी. झेलपासून थोडे दूर राहिले आणि मात्र चेंडू निघून जातोय. वन मोर टाइम, बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. 56 धाबा ठोकायच्या आहेत. लक्ष जे आहे ते लक्षात घेतलं या ठिकाणी सकाराम पाटील या फलंदाजाने आणि त्यानुसार मात्र ही फलंदाजी आपण पाहतोय. वेलकम संदेश ठाकरे. जय दुर्गा टेमगर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अप्रतिम. क्रिकेटचं सौंदर्य टेट फॉर टॅट, जसाच तसं प्रतिउत्तर आपण पाहतोय. नक्कीच, कारण वडगाव टीमची फलंदाजी आपण पाहिली. पहिला 3 बॉलचा सामना करत 3 चौकार योगेश बॅटमधून आपण पाहिले होते. तर त्याचं प्रतिउत्तर मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. 3 बॉलवर 3 चौकार आल्यात. फलंदाज सकाराम पाटीलच्या बॅटमधून चौकार हॅट्रिक आपण पाहतोय. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काय कमालीची फलंदाजी करतोय सकाराम पाटीलला. 3 बॉलवर 3 चौकार ठोकल्या त्या ठिकाणी. पहिल्या 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालंय. अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज सकाराम पाटीलच्या बॅटमधून चांगली सुरुवात मातोश्री चाविंद्रा टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. 56 धावा ठोकायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला या प्रकारची सुरुवात देखील आवश्यक आहे.
या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज सकाराम पाटील बॅक टू द डगआउट. पहिला 3 बॉलवर 3 चौकार आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाजाने. सकाराम पाटीलची महत्त्वाची विकेट त्या ठिकाणी घेतली आहे. पहिला गडी बाद सकाराम पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 3 नंबर 3रा क्रमांकावरती आपण राम पाटीलला पाहतोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आला आहे. परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारचे योगदान देईल आपल्या टीमला. कारण तब्बल 56 धाबा ठोकायच्या आहेत आणि या ठोकत असताना मात्र पहिली विकेट 12 या धावसंख्येवर गेली आहे. तर आता मात्र या 2 फलंदाजांना एक चांगली भागीदारी करावी लागेल. एक अशी पार्टनरशिप ज्यामध्ये मोठे फटके असणे देखील खूप गरजेचं आहे. कमलाकर पाटीलचं हे कमबॅक आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. समोर नवीन फलंदाज राम पाटीलला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. कमलाकर पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या बलेचा बॉल पॉइंटच्या वरून उडवला. फटका तर चांगला आहे. चेंडू थांबत नाही आहे. अतिशय सुपरहिट फटका. 4 धाबांच्या मदतीने राम पाटील देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. या षटकातील 4था चौकार आपण पाहतोय. काय कमालीची सुरुवात समुद्रा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. 5 बॉलचा खेळ झाला आहे आणि त्यामधील 5 बॉलपैकी 4 चेंडू जे आहेत ते मात्र चौकाराच्या स्वरूपात बाउंड्रीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाल्यात. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी. नक्कीच उमेश पाटील तशी तुमची फलंदाजी असो किंवा गोलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. आणि ती चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी मातोश्री चाविंद्रा टीमच्या माध्यमातून झाली आहे. अब तक 56 धाबांचं लक्ष आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना मात्र एक चांगली सुरुवात. कमलाकर पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक फटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धाबांसाठी षटकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद. 22 धावा धावफलकावर आहेत. अतिशय दमदार फलंदाजी. पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार फलंदाज सकाराम पाटीलच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र उर्वरित 2 बॉलवर आपण पाहिला राम पाटीलच्या बॅटमधून देखील 2 मोठे फटके, एक चौकार तर एक षटकार आणि त्याच्या जोरावर 22 धावा धावफलकावर झाल्यात. यस, षटक क्रमांक 2 गोलंदाज योगेश आलाय. पाहूया योगेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पॉवर प्लेचं बंधन संपलं त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वंतर धाव मिळते आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, शॉर्ट थर्ड मॅन शॉट, फाईन लेग, डीप कव्हर
ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर होते. मात्र जोपर्यंत बॅकअप झालं त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आहे. 56 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग मातोश्री चाविंद्रा टीमच्या माध्यमातून केलं जात आहे. गुरु पाटील सज्ज झाला आहे. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हवं तसं संपर्क नाही आहे. एक धाव मिळाली. यास लेग बाईचा इशारा आलाय. अर्थातच शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. एका धावेसोबत धावफलक 26-26 वर पोहोचलंय. अब तक 56 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी. एक चांगली सुरुवात मातोश्री चाविंद्रा टीमच्या माध्यमातून. या बॉलर्स देखील बॉल उडवलाय. चेंडू जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर मात्र हा प्रहार झाला होता. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण गुड शॉट चेंडू वापरले जात आहेत. अर्थातच चेंडू जर फुटला, चेंडू जर हरवला तर त्या ठिकाणावरनं नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद घ्या. आणि जर चेंडू फुटला आणि त्या बॉलवर जे झालंय तेच तुम्हाला मान्य करावं लागेल. विकेट गेली आहे, चेंडू फुटला तर ती विकेट असेल. षटकार लागलाय, चेंडू फुटलाय तर तो षटकार असेल. या बॉलर्स देखील विकेट. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला. चेंडू हवेत आहे. झेलपासून दूर राहिला गोलंदाज. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो पाहतोय आपण. 3 धावा कंप्लीट झाल्या. या 4थी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. गुरु पाटील बॅक टू द डगआउट. वेलकम दीपक भाऊ. फोन आला नाही ना विचारला, फोन करतो बोलला, फोन नाही केला. कोण बोलतं दिसत नाही लाईव्ह. यस, गुरु पाटील त्या ठिकाणी बाद झाला. आणि फलंदाज मॅन इन रेड कॅप दिलीप पाटील. ते पाण्याचे बाटले एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. या बलेचा बॉल देखील उडवलाय ऑन साइडला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जय पाटील झेल खाली चुकी करतोय. मौका भी दिया और चौका भी दिया. कॅच ड्रॉप. 4 धावा, चौकार. यस, अशा परिस्थितीत जर तुम्ही कॅच ड्रॉप कराल तर हे मात्र तुमच्या टीमला कुठेतरी घातक ठरेल, यात मात्र काही शंका नाही आहे. आणि त्याचबरोबर त्या बॉलवर 4 धावा देखील मिळाल्या. या बॉलर्स देखील बॉल उडवला ऑन साइडला. यस, हा बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. 6 धावा, षटकार. नो बॉलचा इशारा देखील आलाय. यस, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चुकली त्या ठिकाणी आणि ते मात्र लक्षात घेतले आमच्या पंचांनी. अर्थातच आमचे पंच त्या ठिकाणी आपण पाहतोय. संदीप पाटील सर मुख्य पंचांच्या भूमिकेत, तर निखिलेश बजागे मॅन फ्रॉम कोण, त्याचबरोबर दिनेश भांबरे मॅन फ्रॉम गोवे भिवंडी यांची देखील महत्त्वाची भूमिका.
46 धावा धावफलकावर झाल्यात. अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहतोय आपण टीम साविंद्राला. 56 धावा ठोकायच्या आहेत. जे लक्ष्य आहे ते लक्षात घेतलं आणि त्यानंतर मात्र एक कमालीची सुरुवात, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या जोरावर आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय मातोश्री साविंद्रा टीमला. षटकातील पुढचा बॉल फ्री हिट बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. फ्री हिट बॉल योगेश. या बॉलेस फ्री हिट बॉल मात्र यष्टिरक्षक भेट झालाय. यष्टिरक्षकाच्या मागे मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. दिशा चुकीची आहे. बॉलची वाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा. अवांतर धावा देखील भरपूर खर्च केल्या जातात या ठिकाणी. फ्री हिट मात्र कंटिन्यू असणार आहे. समोर दिलीप पाटील. या बॉलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. 2 षटकं कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकावर आहेत. 48 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर समीकरण अगदी सोपं पाहायला मिळत आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे मातोश्री साविंद्रा टीमला. विजयापासून 8 धावा दूर आहे मातोश्री साविंद्रा हा संघ. षटकातील पुढचा बॉल राजू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी आलाय. यस, या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. संदीप पाटील सर आमच्याकडे बोलत आहेत. वाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळेल. आधीच धावा कमी उरल्यात आणि त्यामध्ये अवांतर धावा देखील खर्च केल्या जात आहेत. फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे विजयापासून मातोश्री साविंद्रा संघ. या वेळेचा बॉल, यस, बॅट आणि बॉलमध्ये हलकासा स्पर्श. टीम गावदेवी वडगरमध्ये हर्ष. फलंदाज बाद राम पाटील. राम पाटील बाद झाला. नवीन फलंदाज विलास मैदानाच्या आतमध्ये येतोय. यस, आज मात्र विलास ला पुढे संधी देण्यात आली आहे. षटकातील पुढचा बॉल. या वलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला. फुटवर्कचा वापर दिसून आला नाही आहे. खरं तर एक चांगला फटका खेळण्यासाठी तुमचं फुटवर्क खूप महत्त्वाचं आहे. राजू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वलेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेलखाली येत आहेत. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद विलास. आज मात्र नवीन प्रयोग जरूर पाहायला मिळत आहेत मातोश्री साविंद्रा टीमचा विचार केला तर. कारण याआधी विलासला पुढे ढकललं गेलं आणि त्यानंतर मात्र किरण छद्रे. नऊ चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता आहे.
समीकरण जे आहे ते सोपं आहे, हे लक्षात घेऊन मात्र नवीन फलंदाजांना देखील संधी त्या ठिकाणी दिली जाते. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, अवांतर धाव मिळेल. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली मातोश्री चाविंद्रा टीमला. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल टॉप एज लागलाय. मिस टाइम फटका आपण पाहिला, परंतु एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. उर्वरित 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. राजू पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल खोलवर टप्प्याचा, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिलीप पाटीलला मात्र पूर्णपणे ब्लॉक केलं होतं. या चेंडू मागे कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं दिलीप पाटीलकडे. चेंडू निर्धाव गेलाय. नक्कीच निर्धाव चेंडू देखील फेकावे लागतील, विकेट्स देखील घ्याव्या लागतील हा सामना वाचवण्यासाठी. त्या दरम्यान जोरदार अपील, पंच सहमत आहेत. फलंदाज बाद दिलीप पाटील. आता मात्र रंगत निर्माण झाली आहे या सामन्यामध्ये, कारण महत्त्वाची विकेट गावदेवी वडगड टीमला मिळाली आहे. दिलीप पाटीलला फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये येतोय. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. 51 धावा धावफलकावर झाल्यात. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला त्वरितच पाहायला मिळेल. चालू सामना जो आहे त्या सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम समोर असेल. यस, शेवटचा अंतिम षटक. रविकांत गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. दोन्ही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, किरण विथ संदीप. शेवटचा अंतिम षटक. षटकातील पहिला बॉल, रविकांत गोलंदाजी ट्रॅकवर, समोर किरण छत्रे. या बलेचा बॉल ऑन साइडला, खाली क्षेत्र निवडला. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार, मिळतील 4 धावा. चौकार. यस, किरण छत्रेने आपल्या टीमला सांगितलं मैं हूं ना, ठोकलाय त्याने त्याच्या बॅटमधून हा चौकार. आणि आता मात्र सामना बरोबर झालाय. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. एक धाव तुम्हाला काढावीच लागेल. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि फक्त एक धाव दूर आहे मातोश्री चाविंद्रा संघ. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन, चला आपण सज्ज राहा. यस, संतोष ठाकरे या ठिकाणी आहेत. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतात. अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय कमलाकर पाटील यांच्या माध्यमातून. विकेटचा पतंग. फलंदाज बाद किरण. एका धाब्याची आवश्यकता असताना मात्र मोठ्या फटक्यासोबत मॅच फिनिश करण्याचा नक्कीच मनसुबा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज बॉबी मैदानाच्या आतमध्ये आलाय. इन ॲट 7 नंबर. षटकातील पुढचा बॉल. 4 चेंडू आणि एका धाब्याची आवश्यकता आहे. बॉबी सज्ज झालाय. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. यस, एक चांगली रणनीती. ज्या धाब्याची आवश्यकता होती ती धाव मात्र या ठिकाणी मिळते आहे मातोश्री चाविंद्रा टीमला. वेल डन बॉबी.
या सामना फिनिश, सामना जिंकला त्या ठिकाणी मातोश्री चाविंद्रा संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक गावदेवी वडगर मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने ठोकल्या 56 धाबांचे लक्ष असताना वैयक्तिक आपल्या बॅटमधून 29 नाव आहे राम पाटील. तर चला राम पाटील आपण मॅन ऑफ द मॅचसाठी या. त्याचबरोबर टीमचे कॅप्टन दिलीप पाटील आपण टॉससाठी या. गावदेवी वडगर टीमचे कॅप्टन. चला आपण आयोजकांशी संपर्क साधा. यस सन्माननीय विकासजी चौगुले साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊन राम पाटील यांना सन्मानित करायचं आहे. 56 धाबांचे लक्ष होतं आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक आल्या 29 धाबा, एक षटक देखील